उरणमधील यशस्वी शिंदेच्या मृत्यूपूर्वीचे एक सीसीटीव्ही समोर आले। मृत्यूपूर्वी यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख ज्या ठिकाणी यशस्वीचा खून झाला त्या दिशेने जात असल्याचे दिसतंय। उरण शहर ते उरण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती दोघंही एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते। उरणमधील हत्याकांड प्रकरणामध्ये नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून एका मोहसिन नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मोहसिनसह यशस्वीचा संपर्क होता आणि याच कारणामुळे दाऊद आणि यशस्वीमध्ये नेहमी वाद होत असल्याचं समजतंय। झारखंड बळाबंबो रेल्वे स्थानकाजवळ अपघात झालाय। हावडा मुंबई एक्सप्रेसचे 18 डबे घसरलेत। जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनास्थळावर प्रशासनाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे। जालन्यात भरधाव आयशरच्या धडकेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या अपघातामध्ये मारिया पठाण या 6 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर सीमा चव्हाण आणि रुपला राठोड यांना रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान अपघातानंतर चालकानं पलायन केलं असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। जालन्यात भरधाव कारनं बसला धडक दिल्यानं बस पलटी झाल्याची घटना घडली आहे। यात 8 प्रवासी जखमी झाले आहेत, तर 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या डिसेंबरमधील बृहसूचीवरून 265 घरांच्या सोडतीतील गैरप्रकाराच्या चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाहीये। मात्र तरीही दुरुस्ती मंडळानं 158 पात्र विजेत्यांना मंगळवारी देकारपत्र वितरित करण्याचा निर्णय घेतलाय। म्हाडा भवनामध्ये प्रतिनिधिक स्वरूपामध्ये साधारण 50 जणांना देकारपत्र दिली जाणार आहेत। MMRDA कडून सध्या मेट्रो 9 मार्गिकेचं काम सुरू आहे। मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीनं मेट्रो स्थानकाच्या परिसरामध्ये सुविधांची निर्मिती केली जाते। आता दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या 8 मेट्रो स्थानकांच्या परिसराच्या विकासासाठी 2 कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर दवाखाना सुरू करण्यासाठी शौचालय तोडून टाकण्यात आलं असून ते मागणी करूनही नवं शौचालय बांधण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर शौचालयाची सुविधा उपलब्ध करा असे आदेश उच्च न्यायालयानं महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला दिले आहेत। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या मेकओव्हरचं काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून हाती घेण्यात आलंय। आतापर्यंत रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्यांसह पादचारी पूल, तिकीट काउंटर आणि छताच्या कामाचा बराचसा भाग पूर्णत्वास गेलाय। या मेकओव्हरमुळे सध्या प्रवाशांना दिलासा मिळालाय। वांद्रे टर्मिनल गोरखपूर साप्ताहिक स्पेशल गाडी 31 ऑगस्टपर्यंत, तर गोरखपूर वांद्रे टर्मिनल साप्ताहिक गाडी ही ऑगस्टपर्यंत चालवण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेने 8 विशेष ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे। शिव उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला जाणार असून त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडणार आहे। शिव उड्डाणपूल बंद झाल्यास पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या पालक विद्यार्थ्यांची प्रचंड दमछाक होण्याची चिन्ह वर्तवली गेली आहे। राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आहे। तसंच दिव्यांगांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच दर्जाची रक्कम 2.5 लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं हे शासनाचं कर्तव्य आहे। त्याच भूमिकेतून ज्येष्ठांकरिता कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत। राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढवली गेली आहे, मात्र देशामध्ये पुरेशी चार्जिंग स्टेशन नसल्यानं ईव्ही मालकांचं निराशाजनक वातावरण त्यांच्यामध्ये पसरलंय। त्यामुळे दूरच्या प्रवासासाठी ईव्हीवर विसंबून राहता येत नाहीये। त्यामुळे जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन बनवण्यात यावी अशी मागणी जोर धरतेय। पिंपरीत गुरव ते दापोडीला जोडणाऱ्या पुलावरील पाईपलाईनचं कामकाज करण्यात येणार आहे। उद्या दापोडी गावाचा पाणीपुरवठा सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली आहे। साताऱ्यातील प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये दुर्गम भागातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी आणि पर्यटकांना पर्यटनस्थळी जाणं सुलभ व्हावं यासाठी रोपवेचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नवीन महाबळेश्वरचा प्रारूप विकास आराखडा हा तयार करण्यात येत असून त्या आराखड्यात रोपवे प्रस्तावित आहे।
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या 7 आयुर्वेदिक आणि 1 होमिओपॅथी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण मिळावं यासाठी महाविद्यालयामध्ये क्लिनिकल कौशल्य प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी 75,25,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। डिजिटल पेमेंटसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा लोकांनी प्रथमच मोठ्या प्रमाणात त्याला पसंती दिली आहे। 2023-24 मध्ये यूपीआयद्वारे झालेल्या व्यवहारांमध्ये 57% वाढ झाल्याचं समोर आलंय, तर सर्वाधिक फोन पे आणि गुगल पेचा वापर करण्यात आला आहे। जीव धोक्यात घालून सहारा पूल परिसरातील धबधब्याच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 26 पर्यटकांविरोधात लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ठाण्यातील प्रकल्पांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून गती दिली जाते। ठाण्यातील 9 प्रकल्पांसाठी आता कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे। त्यात गायमुख ते भाईंदर प्रकल्पाच्या कामकाजालाही लवकरच सुरुवात केली जाणार आहे। मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 18 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले। धरणातून तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू केला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे। मुसळधार पावसामुळे हतनूर धरणातून तापी नदी पात्रामध्ये विसर्ग केला जातोय, त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनीही पुलावर गर्दी केली आहे। मात्र याच वेळेस अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असताना प्रशासनानं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारनं आदेश काढून 2023च्या खरीप हंगामामध्ये हापूस सोयाबीनचा भाव पडल्यानं शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000ची मदत दिली जाणार आहे। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी निळे निशाणा संघटनेनं केली आहे। त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करत आंदोलन केलंय। यावेळेस 8 दिवसांमध्ये अधिकारी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे। धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये 4 वर्षीय चिमुरडीवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। उमरगा प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आरोपीला लवकरात लवकर शिक्षा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळेस देण्यात आला आहे। गोशाळेतील गायींना प्रत्येकी 100 रुपयांचं अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी गोशाळा चालक आणि गोरक्षकांनी आमरण उपोषण केलंय। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळेस मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शहरातील सर्व जनावरं कार्यालयात सोडणार असा इशारा त्यांनी दिला आहे। पुण्यात श्रीधर फडणवीसांच्या 99व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली आहे। शंभरी आली तरी श्रीधर ताठ असून सरकार मात्र आत्ताच वाकल्याची टीका त्यांनी केली आहे। तसंच फडणवीसांना व या अक्षरानंच वाचवलं। फडणवीस असते तर व्यंगचित्र झालं असतं असा टोला सुद्धा राज ठाकरेंनी लगावलाय। अवघ्या 18 दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या मुंबईतील कोस्टल रोडवर 1-2 नाही तर साधारण 36 खड्डे पडल्याचे चित्र दिसून आले। हे खड्डे त्वरित भरण्यात आले असले तरी नवीन रस्त्याची अवस्था जुनाट कपड्याला ठिगळं लावल्यासारखी झाल्याचं दिसून येत आहे। मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवरती हल्लाबोल केलाय। सध्या सरकारचे खोके जनतेला धोके देत धोरण सुरू करतायत। 2 वर्षांमध्ये मुंबई खड्डेमुक्त करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचं काय झालं असा सवाल करत राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम सुरू करण्याची टीका सुद्धा आदित्य ठाकरेंनी केली आहे। त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत हे घरात बसणारं सरकार नसून काम करणारं सरकार असल्याची टीका केली आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलाय। मलबार हिल परिसरामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। स्वीकृती शर्मा 2024 विधानसभा निवडणूक अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे। सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारूची दुकानं बंद करा असं आव्हान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलंय। ज्या माणसानं एका महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला अर्थ आहे असं म्हणत अंधारेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। घरी बसून खा आणि 1,500 रुपये घ्या असं म्हणत लाडकी बहीण योजनेवरून आमदार बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागललंय। कष्टकऱ्यांसाठी कोणती योजना आहे का असा सवाल देखील बच्चू कडूंनी उपस्थित केलाय। आगामी विधानसभेचा महायुतीतील तिकीट वाटपाचा तिढा केंद्राच्या
सहमतीनं सुटणार असं आणि सहीनं सुटणार असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय। महायुतीतील कुठलीही जागा कोण लढवणार यावर केंद्रातच शिक्कामोर्तब होईल असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणाल्या। आमदार पंकजा मुंडेंचं बीडमध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। पंकजा मुंडे यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून क्रेनच्या माध्यमातून फुलांची उधळण करत शिवरायांवर पुष्पहार अर्पण केला। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान आमदार पंकजा मुंडे श्री क्षेत्र नगर नारायण गडावरती नतमस्तक झाल्या। पंकजा मुंडेंनी महंत शिवाजी महाराज यांची भेट घेतली। लहान मुलांना देखील मोबाईलचं गेमचं व्यसन लागलंय, त्यामुळे मुलांना काहीही सुचत नाही। तसंच मोबाईलच्या गेमच्या नादामध्ये अनेकांनी आपला मृत्यू जवळ केलाय। अशीच धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागामध्ये घडली आहे। 10वीत शिकणाऱ्या मुलाला ब्लू व्हेलचं व्यसन लागलं होतं आणि या गेमच्या आहारी जात तो इतका पुढे गेला की त्याने आत्महत्येचा पर्याय शेवटचा निवडला। या 15 वर्षीय मुलानं थेट 14व्या मजल्यावरून उडी मारल्याचं समोर आलंय। आर्य शिवराव असं या मुलाचं नाव असून मागील 6 महिन्यापासून तो ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता। या घटनेनं लहान मुलांमधील मोबाईल आणि गेमिंगचं व्यसन ही चिंतेची बाब असल्याचं समोर आलंय। पुण्यातील पुना हॉस्पिटल येथील पुलावर एक मुलगा पाण्यात पडला होता। अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू झालं असून 2 पथकं रवाना झाली आहेत। पाण्यात पडलेल्या मुलाचं वय अंदाजे 12 वर्ष असण्याची शक्यता आहे। सांगलीमधील कृष्णा नदीतील पाणी पातळी अर्ध्या फुटानं वाढवली गेली आहे। कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नदीचं पाणी ओसरू लागलं होतं, मात्र आता ते पुन्हा वाढलंय, तर पूरपट्ट्यातील पाणी हे जैसे थेच आहे। वाशिम जिल्ह्यातील वाई, वारला आणि टणका या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। मागील गेल्या 8 दिवसापासून सलग कोसळणाऱ्या पावसामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत। सलग पाऊस आणि ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाअभावी सोयाबीन आणि तूर या पिकांना पानगळती लागली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। वन्य प्राण्यांमुळेच शेती आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय, त्यामुळे सरकारनं वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिफा आणि शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे। 9 ऑगस्टला पुण्यामध्ये होणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चा संदर्भात बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे।